YCMOU EDU 113 क्वेश्चन पेपर. प्रणाली संकल्पनेची गुणवैशिष्ट्ये थोडक्यात लिहा. नियोजन करताना कोणते घटक महत्त्वाचे असतात? शैक्षणिक कार्याच्या विभागणीचे महत्त्व स्पष्ट करा. अध्यापन पद्धतीतील विविध घटक स्पष्ट करा. सहशालेय उपक्रमाच्यासाठी शाळा प्रमुखाची जबाबदारी लिहा. उपचारात्मक अध्यापनाचे नियोजन स्पष्ट करा. व्रतविधान ही संकल्पना स्पष्ट करा. अध्यापन गुणवत्ता वाढीसाठी कोणते प्रयत्न करता येतील ते लिहा. 10 गाभा घटक कोणते ते लिहा. वेळेचे नियोजन संकल्पना स्पष्ट करा. अनौपचारिक समित्यांमधील कार्यविभागणी थोडक्यात लिहा. उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन करताना कोणत्या चुका होतात ते लिहा. मुख्याध्यापकांची शालेय नियंत्रणातील भूमिका लिहा. मतिमंद मुलांच्या शाळेत कोणत्या सुविधा असाव्यात? प्रश्नपत्रिकेत कोणत्या त्रुटी आढळतात ते लिहा. मतिमंद मुलांच्या शिक्षकांच्या अंगी कोणते गुण आवश्यक आहेत? व्रतविधान निश्चितीच्या पायऱ्या स्पष्ट करा. शाळा समिती टीप लिहा. प्रश्नोत्तर पद्धतीच्या मर्यादा लिहा. व्यक्तिमत्व विकासाची आवश्यकता लिहा.